फडणवीसांवरून मनोज जरांगे आणि प्रसाद लाड यांच्या टीकेचा भडका उडालाय। फडणवीसांवरच जरांगे वारंवार टीका का करतात यावरून त्यांना देवेंद्र द्वेष नावाचा रोग झाल्याची टीका प्रसाद लाड यांनी केली होती आणि त्यावरून हा वाद सुरू झालाय। मला असं वाटतं की जरांगे पाटील साहेबांना डीडी नावाचा रोग झालाय। हा डीडी नावाचा रोग हा त्यांना पसरवून टाकलेला आहे। देवेंद्र द्वेष हा फक्त करायचा, हे प्रमाणपत्र घेत नाहीत। ते काय म्हणतो तू देवेंद्र फडणवीसचा एसपी 400 पोरं तसे मराठीचे ओपन मध्ये जाय नाही तर रिजेक्ट कर, तुला जाय घरी। मारतो का 400 पोरं? देवेंद्र फडणवीसची बाजू उचलणाऱ्या आमच्या घर गरीब मराठ्या ढवळाढवळ करू नको, तुला मागात पडन ते लाड्या का कोणी तू असले झिंगूर झांगूर लय येते लय जाते। जरांगेंना डीडी म्हणजे देवेंद्र द्वेषाचा आजार झालाय। या प्रसाद लाड यांच्या टीकेवरून नवं घमासान रंगले। फडणवीस करणाऱ्यांनी आधी समाजाचं काय नुकसान होतंय ते बघावं म्हणून जरांगेंनी प्रसाद लाड यांच्यावर पलटवार केलाय। मराठा आरक्षण या विषयावरनं ज्या पद्धतीमध्ये जरांगे पाटील साहेब देवेंद्रजींचा नाव घेऊन द्वेष करतायत, मला असं वाटतं की जरांगे पाटील साहेबांना डीडी नावाचा रोग झालाय। हा डीडी नावाचा रोग हा त्यांना पसरवून टाकलेला आहे। देवेंद्र द्वेष हा फक्त करायचा की ज्या छत्रीखाली जाऊन जरांगे पाटील देवेंद्रजींवरती आणि भारतीय जनता पार्टीचा द्वेष करतायत हे योग्य नाही। मनोज जरांगे जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तो घर मोठं करणारी अवलाद येतोय म्हणा। तू माया नादी लागू नको, तो कोणी तू तुपल्या अवकातीत राह। देवेंद्र फडणवीस नाही तर त्याचा गुख आहे, हा माया नादी नको लागू तू। हा मी तुला म्हणतो का काही, तुला का मी तोंडावर नाव घेतलं का? तू लाड कोण आहे काय मी म्हणलो का? तू किती मोठा श्रीमंत आहे, उलट तुम्ही भूषण होतात आमच्या जातीचे, मोठा लोक आहेत म्हणून, पण तुम्ही नीच नालायक नाही घालात। तू आम्ही म्हणलो तुला तू असं का मागू? तू आमच्या घर गरीब मराठ्या ढवळाढवळ करू नको, तुला मागात पडन ते लाड्या का कोणी तू। हा लाडे गुलाबी जमत नाही मायापाशी, हा असले झिंगूर झांगूर लय येते लय जाते। प्रसाद लाडला भंगार म्हणाले, प्रसाद लाडला भांडगुळ म्हणाले, पण मी संयम सोडला नाही। संयम आणि युद्ध हे मराठ्यांच्या मधल्या अंगात असलेलं रक्त आणि बाण आहे। त्यामुळे संघर्ष आणि युद्ध आणि संयम या तिन्ही गोष्टी सातत्याने बरोबर ठेवून जरांगे पाटलांशी माझं जे युद्ध आहे हे युद्ध हे शाब्दिक युद्ध नाही किंवा रस्त्यावरचं युद्ध नाही, हे विचारांचं युद्ध आहे। दरम्यान पोलीस भरती परीक्षेत अनेक कुणबी प्रमाणपत्र नाकारली जात असल्याचा गंभीर आरोप करत त्यावर प्रसाद लाड बोलणार का असं आव्हान देखील जरांगे यांनी दिलंय। परंतु ज्या राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी 60 वर्षात जे होऊ शकलं नाही ते 2017-18 साली मराठा आरक्षण दिलं। मराठांच्या मुलांचा विकास व्हावा म्हणून शैक्षणिक पद्धतीमध्ये बदल केला। फॉरेनला मुलं शिकावी जावी म्हणून त्याच्यासाठी प्रयत्न केला। मराठांच्या मुलांना नोकऱ्या मिळाव्या म्हणून आरक्षणाचा भाग केला आणि असे अनेक उपक्रम केल्यानंतर देखील जे कोणाच्या छत्रछायेखाली जात आहेत आणि कोणाच्या छत्री खालून हा द्वेष करतायत हा खरा तर संशोधनाचा विषय आहे। तुला राग येतो ना? ज्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेत का, त्या कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या पोरांच्या भरत्या असे 400 ते 500 पोर आहेत। त्यांना ठाण्याच्या एसपीनं कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं असून बाहेर काढे ओपन मध्ये टाकले। ते देवेंद्र फडणवीसने का केलं विचार त्याला। माकडा कुठं शेण खातून कुठं बोलतो, त्याने एक आमदारकी दिली म्हणून त्याचा थोका भंगार सगळ्या दुनियाचं तू माझ्या पोराचे वाटोळे झाले, तुला काय होतंय? हे पोरगा आलाय आता कुठे रे? चल इकडे हे दे प्रमाणपत्र, तू माझ्याकडे डायरेक्ट बाप दाखवून श्राद्ध घाल, असं काम असतं। तू यासारखे थुके मी देवेंद्र फडणवीसचे चल दाखव। बघ हे ठाण्याहून आलंय, लाड्या गचपाने मराठ्याचं गुकावर खातो मोठा होतो। हे बघ हे पोरगा याचं नाव आहे सकाराम रामचंद्र ढोणे, जिंतूरचा ह्यो परभणीचा, ह्यो पोलीस भरतीत आहे बरोबर का? ठाण्याला याचा नंबर लागलाय, याच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे। हे प्रमाणपत्र घेत नाहीत। ते काय म्हणतो तू देवेंद्र फडणवीसचा एसपी 400 पोरं तसे मराठीचे ओपन मध्ये जाय नाही तर रिजेक्ट कर, तुला जाय घरी। मारतो का 400 पोरं? देवेंद्र फडणवीसची बाजू उचलणाऱ्या दलिंदर दुनियाचा सगळ्या तू माकडा मला जातीसाठी जीव तळतोय मा। तो देवेंद्र फडणवीस मोठा करायसाठी जीव तळतळायला लागलाय। कशाला तळतळत घेतो रे भंगार? मी स्वाभिमानी म्हणून असं कचाकच बोलतोय, मला जात मोठी करायची, झालं त्या पोराचं वाटलं।
कशाला दिलं रे एसीबी सुद्धा 10% आरक्षण? देवेंद्र फडणवीस करतो बार बार, ही तळतळे आमची. लावते पोरं गी एसीबी शिदून, तुला सगळे बोललेले शब्द मागे घेतो मी. कशाला प्रमाणपत्र दिले तो देवेंद्र फडणवीस सरकारनं आम्हाला? प्रमाणपत्र नसणाराला आत घेता. भंगार IAS दर्जाचे अधिकारी झालेत आणि इथं आमच्याकडे ओरिजिनल प्रमाणपत्र असून तुम्ही आमचे पोरं रिजेक्ट करून घरी पाठवायला लागला. आणि लाड्यान गोड्या कोण आहे तू? थुतार तरी बघतो का आम्ही कसलं ते? जरांगे पाटील देवेंद्रजींवरती आणि भारतीय जनता पार्टीचा द्वेष करतायत, हे योग्य नाही. काल माननीय दरेकरांच्या बोलण्यावरती त्यांनी आवाहन केलं आहे की दरेकरांनी अंतरवाली सराटीमध्ये यावं, कारण दरेकर हे विधानसभेचे आमदारच नाही आहेत, ते विधान परिषदेचे आमदार आहेत आणि या भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे आम्ही आपलं आव्हान स्वीकारायला तयार आहोत, पण चर्चेला तुम्ही देखील तयार आहात का? आरोप करायचा म्हणून करू नका, सत्यता सुद्धा बघा. तुम्ही स्वतः या 20 तारखेला उपोषण सुरू होतंय, तुम्हाला आम्ही दाखवून देतो काय दिलं, तुम्ही आम्हाला दाखवून द्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय दिलं. होऊन द्या 1 to 1, ते बी इज्जतीनं सन्मानानं तुम्हाला आमंत्रण आणि मीडियाच्या माध्यमातून देतो. हे मी 10 महिन्यात कोणालाच दिलेलं, सगळं सन्मानावर या. तुम्ही चर्चा करा. 10 महिन्यात आमचं काय वाटलं झालं आम्ही सांगतो, तुम्ही सांगा काय दिलं, आम्ही सांगतो तुम्हाला. आणि मग म्हणा देवेंद्र फडणवीस चुकले का मी चूक, पण येताना तुम्हाला न्याय करावा लागेल. ते खोटे असले त्यांना खोटं म्हणावं लागेल, मी खोटं असलं तर मला खोटं म्हणावं लागेल. दरम्यान मराठवाड्यानंतर जरांगे आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये शांतता रॅलीचा दुसरा टप्पा काढणार आहे. 7 ऑगस्टला सोलापूर, 8 ऑगस्टला सांगली, 9 ऑगस्टला कोल्हापूर, 10 ऑगस्टला सातारा, 11 ऑगस्टला पुणे, 12 ऑगस्टला नगर, 13 ऑगस्टला नाशिकमध्ये या यात्रेचा समारोप होणार आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही हे मराठीचे लोक अंगावर घालू नका आमदार. तुम्हाला जाहीर सांगतो, तुम्ही मराठ्यात मारामारी लावू नका. देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला गोडीत सांगतोय मी, तुम्हाला जाहीर सांगतोय मी. देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला 4थी वेळ आताच्या आता 4थ्यांदा सांगतोय. आता मराठे आता मारामाऱ्या करणार नाहीत, तुमच्याकडे निघतेन बरं का. तुम्ही मजा बघू नका, आमच्या मारामाऱ्या लागलेल्या आहे. सरकारने 13 जुलैपर्यंत सगळे सोयऱ्याबाबत आम्ही सकारात्मक पावलं टाकू म्हणून आश्वासन दिलं होतं. त्याची अद्याप पूर्तता न झाल्याचा आरोप करत जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिलाय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.